हॅलो एव्हरीवन, परत एकदा स्वागत आहे ग्राउंड लेवल पॉडकास्टमध्ये. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं प्रिव्हियस पॉडकास्टमध्ये, नवीन नवीन व्यक्तिमत्व मी तुमच्या समोर घेऊन येणार आणि त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं स्ट्रगल लाईफ मी तुमच्या समोर त्यांच्या थ्रू मी दाखवणार. तर आज आमच्या सोबत आहेत बसू सर. सो सर, प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन फ्रंट ऑफ अवर व्ह्युअर्स. सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार. सुरुवातीला आपले धन्यवाद मानतो की आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलात आणि आपल्या मार्फत आपल्या सर्व प्रेक्षकांच्या समोर आमचं मनोगत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. मी बसवेश्वर शिवचरण धाराशिव, श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचा सचिव म्हणून मी काम करत आहे. आपल्या संस्थेच्या अंडर शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, दगडोजीराव देशमुख डी फार्मसी, विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक, ब्ल्यूबर्ड इंटरनॅशनल स्कूल, विश्वेश्वरय्या ITI, विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूल लातूर, असे अनेक शैक्षणिक युनिट आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आपण चालवत असतो. म्हणजे सर, तुमचा लातूरच्या ज्या विद्यार्थी आहेत तर त्यांच्या शिक्षणामध्ये तुमचा पण चांगला मोठा रोल मानू शकतो की विद्यार्थी घडवण्यामध्ये तुमचा पण या संस्थेमार्फत चांगला रोल आहे. तर सर, जसं आम्ही आमच्या गेस्टला विचारतो, लहानपणीच्या गोष्टी जे असं तुमच्या प्रोफेशनमध्ये, तुमच्या लाईफमध्ये असं खूप कमी चान्स भेटतो की तुम्हाला लहानपणीच्या गोष्टी रिमाइंडर करण्यासाठी चान्स भेटला असेल, तर ते आम्ही काढणार आहे. सर, लहानपणी जेव्हा तुम्ही 14 जून 1972 जन्म घेतला, ठीक आहे, त्यानंतर तुमची जे पहिली, दुसरी, तिसरी ही शाळा होती, कोणती शाळा होती सर? मी सुरुवातीला लातूर या ठिकाणी देशकेंद्र विद्यालयामध्ये माझं 5वी पर्यंत शिक्षण झालं आणि 6वीच्या नंतर मी 5वी, 6वी, 7वी जिल्हा परिषद शाळा आलमला येथे शिक्षण झालं. त्याच्यानंतर रामनाथ विद्यालयामध्ये 8वी ते 10वीचं शिक्षण झालं. माझं 10वी मी पास झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी किंवा पुढील शिक्षणासाठी आमचे काका औरंगाबाद या ठिकाणी, आताचं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मी तिथे शिक्षणासाठी गेलो. देवगिरी महाविद्यालयामध्ये 11वी पासून ग्रॅज्युएशनपर्यंत माझं त्या ठिकाणी शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर B.Ed इथं सुशीलादेवी महाविद्यालयामध्ये माझं B.Ed झालं. छान छान. म्हणजे हे तुमचं पण चांगलंच म्हणजे स्ट्रगल आहे शिक्षणामध्ये पण. तर सर, तुम्हाला म्हणजे काय बनण्याचा इंटरेस्ट होतं? काय असं तुम्ही लहानपणी, म्हणजे जसं 5वी झाली, 10वी झाली, त्यांच्यानंतर वाटते की मला हे बनावं वाटते, ते बनावं, असं तुमचे स्वप्न काय होते लहानपणी? अभ्यासाच्या बाबतीमध्ये मी खूप हुशार होत अशातला भाग नाही. परंतु आमच्या वडिलांची इच्छा होती मी डॉक्टर बनावं. अच्छा. मग इथे 10वी झाल्यानंतर मी देवगिरी महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घेतलं. डॉक्टर होण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये मला यश आलं नाही, कारण 12वी सायन्सलाच मी नापास झालो. सायन्सला नापास झालो आणि पुढील शिक्षणासाठी मग सगळेजण म्हणाले नापास झाला, आता पुढे काय करायचं आहे. परंतु अभ्यासामध्ये तेवढा माझा अभ्यास मीडियम असल्यामुळे मला इंग्लिश असेल, सायन्स असेल तेवढं जास्त झेपत नव्हतं, परंतु मनामध्ये जिद्द होती. मग तिथं थांबवून राहायचं नाही. त्याच्यासाठी आमच्या काकाने म्हणले, तुला सायन्स जमत नसेल तर आपण आर्टला ऍडमिशन घेऊ, तू काळजी करू नको. मी आर्टला ऍडमिशन घेतलं. मग त्यावेळेस माझ्या मनामध्ये निश्चय केला होता, मी स्वतः डॉक्टर जरी नाही झालो तर आपल्या मार्फत चांगलं काम करून आपल्या मार्फत डॉक्टर बनवण्याचं काम करावं, असं माझ्या खूप स्वप्न होतं. माझ्या मुलाला तर करावं किंवा संस्थेमार्फत काय करता येतं का बघावं, असं होतं. मग ज्या वेळेस माझं शिक्षण झालं सगळं, मी मांजरा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये सर्व्हिसला लागलो. तिथं 8 वर्ष मी मुख्याध्यापक म्हणून तावरजा विद्यालय या ठिकाणी काम केलं. आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील, दिलीपराव देशमुख साहेब असतील, बबुराव काळे साहेब असतील, अमितभाई असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली मी माझ्या ट्रस्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि प्रशासनामध्ये कसं काम करावं हे मी त्यांच्याकडून शिकलो. अरे वा. मग मुख्याध्यापकाचं काम करत असताना
माझ्याकडे अनेक जबाबदाऱ्या सोपीत गेल्या. नवीन शाळेचा प्रस्ताव देणे, कॉलेजचा प्रस्ताव देणे. मग ते कसल्याही प्रकारचा आळस मनामध्ये न बाळगता मी काम करत राहिलो. आणि त्याच्यामध्ये यश येत गेलं. मग मी ज्या ज्या शाळेचा प्रस्ताव दाखल केला त्याच्यामध्ये 4 शाळेला मान्यता आली. मांजरा आयुर्वेदिकचा प्रस्ताव दाखल करण्यासाठी जी टीम होती त्या टीममध्ये पण आम्ही होतो. मग हे प्रस्ताव दाखल करत आपण बी आपल्या शाळेचा एक प्रस्ताव दाखल करावा म्हणून आम्ही टाकला एक प्रस्ताव. आणि आमच्या वडिलांचे आणि विलासराव देशमुख साहेबांचे संबंध खूप चांगले होते. आमच्या वडिलांच्या विनंतीला मान देऊन साहेबांनी आम्हाला एक शाळा पण दिली. आणि त्याच्यानंतर आम्ही बी फार्मसी काढलं, डी फार्मसी काढलं, पॉलिटेक्निकल काढलं, ITI केलं. मग आम्ही सर्वजण ग्रामीण भागातले शेतकरी कुटुंबातील ही संस्था पण तयार करायचं म्हणलं तर त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं. मग त्याच्यामध्ये एक नवीन कोर्स आला, डॉक्टर ऑफ फार्मसी. आमचे PCIचं इन्स्पेक्शन असताना केरळची एक टीम आली होती इन्स्पेक्शनला. आपल्या इथं आल्यानंतर त्यांनी सांगितलं हा एक नवीन कोर्स आहे, तुम्ही चालू करा, डॉक्टर ऑफ फार्मसी आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही चालू नव्हता. फक्त गव्हर्नमेंटचे औरंगाबाद आणि अमरावती ह्या 2 ठिकाणी गव्हर्नमेंटचे कोर्स चालू होते. प्रायव्हेटमध्ये कुठेही कोर्स चालू नव्हता. त्यावेळेस आम्ही प्रस्ताव दाखल केला आणि महाराष्ट्रामध्ये पहिलं कॉलेज आपलं डॉक्टर ऑफ फार्मसीचं आपण चालू केलं. आणि आज या ठिकाणी आपल्या कॉलेजमधून अनेक डॉक्टर तयार होऊन बाहेर पडत आहेत. आणि आपल्या कॉलेजमार्फत जे फार्मडी झालेले आहेत, डॉक्टर ऑफ फार्मसी झालेले आहेत, मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांचं प्लेसमेंट सुद्धा झालेलं आहे. मला डॉक्टर होता आले नाही, परंतु आपल्या संस्थेमार्फत डॉक्टर बनवण्याचं मी काम केलं. ते वडिलांचं म्हणजे स्वप्न मी साकार केल्यासारखं झालं. म्हणजे तुम्ही डॉक्टर तर होऊ शकला नाही काही गोष्टींमुळे, पण तुम्ही डॉक्टर बनवायची फॅक्टरी टाकलं मध्ये हे म्हणू शकता. म्हणजे हे खूप म्हणजे जर ह्याच्यावर विचार केला गेलं तर तुम्ही जे डॉक्टर बनवायची जे फॅक्टरी अलमराजमध्ये तुम्ही टाकलाय तर ते लोक किती जणांचं इलाज करतील, किती जणांना वाचवतील, तर त्यांचं पुण्य कुठून ना कुठून ते येऊन ऍट द एंड तुमच्याकडे येणार आणि तुमच्या वडिलांकडे जाणार आहे ह्या गोष्टी. तर लहानपणीच्या काही गोष्टी असतात की लहानपणी खूप आगाव असतात आपण, म्हणजे लहानपणी मुलं खूप आगाव असतात. तर तुमचा प्रकार कसा, आता तुम्ही रुरल एरिया मधले होता, तर तुमचं कसं कॅरेक्टर, काय कॅरेक्टर होतं तुमचं? म्हणजे एक गुंडागिरीवालं, एकदम शाय पर्सन, आपल्यात राहणे, मस्तीखोर, तुमचं कॅरेक्टर कसलं होतं लहानपणी? मी सुरुवातीपासूनच असं एकत्र म्हणजे एकलकोंडे राहायची मला सवय नाही. अच्छा. माझ्यासोबत सतत कुणी ना कुणी राहावं असं मी राहत असतो. मित्र कंपनी खूप राहायची मला आणि आता पण मित्र कंपनी खूप आहे. आणि नवीन नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करायचा. लहानपणीची एक गोष्ट आहे, मी एक 2-3 वर्षाचा होतो. मग त्या काळामध्ये लाईट राहायची नाही. मग संध्याकाळी दिवा लावायचे देवाऱ्यावर. मग आमचं स्वयंपाकघर पूर्वेकडल्या बाजूला आणि देवघर मध्ये वस्त्री वगैरे राहायचे आणि देवघर हे पश्चिमेकडल्या बाजूला होतं. मग दिवस मावळा होता. आमच्या आजीने दिवा लावला, दिवा लावून तिकडे देवाऱ्याकडे घेऊन चालले होते. मग जात असताना ते वाऱ्यानं विजल म्हणून ते दिवा असं पदराखाली घेऊन असे पुढे गेले आणि देवाऱ्यावर ते दिवा ठेवला, नमस्कार वगैरे केले. मग मला पण वाटलं हे दिवा आपण बी शर्टाखाली घ्यावा. तिथे एक दिवाला लावलेला होता, एक घेऊन गेले आणि एक होता. मी रांगत गेलो आणि तिथे दिवा घेतला आणि शर्टाखाली झाला आणि पूर्ण शर्ट म्हणजे असं पेट घेतला. अरे बाप. रडल्यानंतर आमची आजी पळत आली. आमची आई त्यावेळेस आजारी होती. अच्छा. मग पळत येऊन छातीवर असं मारले आणि ते विजवलं. तेव्हा ते टेरिकॉटचे शर्ट होते, ते चिटकून बसलं छातीला.
म्हणजे असे वेगवेगळे प्रसंग भरपूर आहेत. तुम्ही पण एक प्रयोग करायला गेला लहानपणीच्या गोष्टी. तर तुमचा बेस्ट फ्रेंड कोण आहे आत्ताच पण सांगा, आणि लहानपणी तुमचा एक जिगरी मित्र असतो त्याचं नाव कधी विसरू शकणार नाही तुम्ही, कोण आहे सांगा. मी लहानपणापासून माझे अनेक मित्र आहेत. जिगरी. मी आमच्या दयानंद वारकड म्हणून एक मित्र आहे, आमच्या घराच्या बाजूलाच राहायचा. आम्ही कधीही त्याचे वडील आमच्या इथं म्हणजे शेतामध्ये होते काम करण्यासाठी. आम्ही दोघं कंटिन्यू सोबत राहायचं आणि एकाच ताटात जेवायचं, एकाच ह्याच्यामध्ये जेवायचं. परंतु आम्ही आमची शेतकरी कुटुंब असलो, जमीन वगैरे भरपूर होती, परंतु दुष्काळाची परिस्थिती किंवा त्यावेळेस जरा हे होते. आम्ही दोघं एकाच ताटामध्ये जेवायचं. मग ते दुष्काळ पडल्यानंतर आमच्या इथं पिवळ्याच्या रोट्या करायच्या, पिवळी लाल, म्हणजे बडी ज्वारी, म्हणजे ज्वारी त्यावेळेस आमच्या इथं संपलती आणि ज्वारी विकत घ्यायची तेवढी कॅपॅसिटी पण आमची नव्हती. मग ते बाजरीच्या रोट्या वगैरे करायचे पिवळ्याच्या. आणि त्याच्या इथं हायब्रिड म्हणून होतं, हायब्रिडच्या रोट्या करायच्या. मग मला ते लाल रोटी जी वाटायची नाही, मला ते बडी ज्वारीची रोटी पांढरी पाहिजे. आमची आजी त्याच्यात जायची, आमच्या पिवळ्याच्या 2 रोट्या त्यांना द्यायचे आणि त्याच्यातली हायब्रिडची रोटी आणायची, पांढरी रोटी घा म्हणायची. म्हणजे अशा परिस्थितीतून कंटिन्यू त्यानं माझ्यासोबत राहिला, अभ्यासामध्ये ह्याच्या त्याच्यामध्ये हे केलं. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर प्रभाकर मुळे म्हणून माध्यमिकच्या वेळेस आल्यानंतर त्याच्या सान्निध्यात राहिल्यामुळं माझं गणित हा विषय त्याच्यामुळं सुधारला. आणि विशेष म्हणजे रामनाथ विद्यालयामध्ये शिकलो, त्याचा आतापर्यंतचा जर आलेख बघितला निकालाचा, तर मला जर कोण विचारलं किंवा तू कोणत्या बॅचचा आहेस, तिथं रामनाथ विद्यालयामध्ये आलेख लावलेला आहे. सर्वात कमी जे आलेख आहे, जी बॅच आहे त्या बॅचचा मी आहे. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये एवढा कमी निकाल लागला असताना त्या बॅचमध्ये मी पास झालतो, ही अभिमाना सांग. आणि ही पास होण्याचं कारण त्यावेळेस चांगली संगत मला लाभली, म्हणून मी त्याच्यामुळे प्रभाकर मुळे यांच्यामुळे मी पास झालो. पुन्हा त्याच्यानंतर मी कॉलेजला गेलो. कॉलेजला गेल्यानंतर तिथं पण असे तिकडं देवगिरी कॉलेजला असल्यामुळं आपल्या भागातले फक्त 2 जणच होते, 120 विद्यार्थी आमच्या वर्गामध्ये. आणि त्याच्यामध्ये लातूरकडले फक्त 2 जणच, दिलीप कोहिले आणि मी. आणि तिथं गेल्यानंतर आमचे बेस्ट फ्रेंड म्हणलं तर रवी जयस्वाल, गणेश मोरे, हे आमचे बेस्ट फ्रेंड. रवी रोडगे, हे त्यांच्या सान्निध्यामध्ये राहून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करून अभ्यास वगैरे करून आम्ही डिग्री तिथं संपादन करून मी या ठिकाणी परत आलो. आणि देवगिरी कॉलेजचं शिक्षण संपल्यानंतर ज्यावेळेस मी लातूरला आलो, त्यावेळेस माझा सर्वात बेस्ट फ्रेंड म्हणला तर महादेव खिचडे सर म्हणून आहेत. म्हणजे इथं आल्यापासून 1996 पासून मी त्यांच्या सान्निध्यात आहे. माझे सुख दुःख काय असतील, अडी अडचणी मी त्यांना सांगत असतो. आणि प्रत्येक जडणघडणीमध्ये त्याने आतापर्यंत सोबतच आहेत. आणि माझे जुने जेवढे नावं सांगितलं ते मित्र सुद्धा कंटिन्यू सोबत आहेत. आणि आमचे कापसे सर एक आहेत, त्याने परंतु माझे गुरु आहेत, परंतु सतत माझ्यासोबत मित्रत्वासारखं राहिले आणि कंटिन्यू त्याने मला मार्गदर्शन करत राहिले. आणि ह्या तिघांनी मिळून आम्ही ही संस्था आणि वडिलांच्या आशीर्वादानं त्यांचे जे नेतृत्व करायचं गुण होता त्यांच्यामुळं आज ही संस्था आपल्या त्या ठिकाणी उभारलेली आहे. छान. म्हणजे खूप म्हणजे मित्र परिवार तुमचा खूप छान आहे आणि त्यांची संगतमुळे तुम्हाला चांगला सपोर्ट भेटलाय त्यांच्या संगतमुळे. तर ह्या गोष्टीमध्ये सर तुम्हाला लहानपणी खेळ कोणते आवडायचे जास्त? कोणते खेळ आवडायचे? आम्ही गोट्या खेळायचं, पकान्या गोट्या, पुन्हा काचच्या गोट्या, टच शूट, पुन्हा ते होटाळे म्हणून राहायचे, तुम्हाला तर माहित नसतील होटाळे. मोठे
म्हणजे आपले जांब, छोटे छोटे हो, जांब हो, जे हो. राहते ते काढले आणि त्याला वाळवून पुन्हा त्याला हे करते. ते त्या खेळायचं. गेमचे वेगवेगळे नाव असतात. हा ते मी पण गोट्या खेळलो. हा. टच शूट एक होता. हा. झुम्मा नावाचा प्रकार. जुम्मा एक होता. पुन्हा रिंगण करून मारायचं. राईट. हा. हे असे वेगवेगळे खेळ. पुन्हा सूर म्हणून एक खेळ होता. सूर. आता कोण खेळत नाही. सूर खेळायचं. पुन्हा शेतामध्ये गेल्यानंतर आंब्यावरचा सूर. हा. हा, तो एक खेळ खूप चांगला. कोयाचा खेळ खूप होता. कोया. कोया खेळायचं. हे असे गावरान खेळ आम्ही खेळायचं. कबड्डी, छान छान. असे खेळ आम्ही खेळत होतो. आणखी सर माझा एक क्वेश्चन आहे. लहानपणी जे तुमची परिस्थिती होती, तर त्या परिस्थितीमध्ये गोष्टी कशा होत्या? म्हणजे त्या काळामध्ये केवढं स्ट्रगल होतं? म्हणजे शिक्षण तेवढं चांगल्या प्रकारे म्हणजे आपल्या रुरल एरियामध्ये म्हणजे गावभागी तेवढं भेटायचं नाहीये, है ना? जे लोक त्यासाठी कॅपेबल नसायचे, तर त्यांच्यासाठी तुम्ही पाहिलंय त्यांचा पण कसं स्ट्रगल असतो. तर तुम्ही एक काय मेसेज देताल युथला की तुम्हाला सगळ्या गोष्टी एवढ्या सोपे झालेत, है ना? सगळे आता तुम्ही घरी बसून अभ्यास करू शकता. सिरियसली सगळ्या गोष्टी एवढे सोपे झालेत, तर युथला एक काय मेसेज देताल तुम्ही शिक्षणाबद्दल? आता आमच्या काळामध्ये तर परिस्थिती खूप बिकट होती. मी ज्या वेळेस देवगिरी कॉलेजला ऍडमिशन घेण्यासाठी इथून गेलो होतो, मला फीस भरायला सुद्धा पैसे नव्हते. मी 10वी पर्यंत मला पॅन्ट लेवायला भेटले नव्हते. मी हाफ पॅन्टवर राहत होतो. आणि ज्यावेळेस मी देवगिरी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं म्हणून गेलो, त्यावेळेस आमच्या काकाच्या लग्नातली पॅन्ट आणि त्यांच्या लग्नातलं शर्ट होतं. त्यांना इना म्हणून असं गटुड्यामध्ये बांधून ठेवलं होतं. मग ते अल्टर केलं त्याला. काळी पॅन्ट होती, पांढरं शर्ट होतं. परंतु काकाने ती लिहून लिहून काय झालं होतं, इथं कोपरावर फाटलं होतं ते. मग ते फाटल्याला तर लिहायला येत नाही आपल्याला, म्हणून इथून कट केलं, हाफ बनवलं, त्याला हाफ बनवलं. आणि त्या ड्रेसवर मी देवगिरी कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेतलं. तिथं गेल्यानंतर फीस भरायला पैसे नव्हते. आमचे काका बी असं नवीनच तिथं वकिली करत होते. त्यांची बी वकिली जेमतेम असं चलत होती. त्यावेळेस फीस काय जास्त नव्हती, 450 रुपये फीस होती. परंतु 450 भरायला सुद्धा आमच्याकडे पैसे नव्हते. ते इकडनं तिकडनं करून ते घेतले. पुन्हा त्यांच्याकडं तिथं मग त्याच एका ड्रेसवर जायचं, मी कॉलेजला जायचं यायचं. त्यांच्याकडे एखादी केस आली, थोडे पैसे आले म्हणून तिथं कुमार कलेक्शन म्हणून होतं, त्या ठिकाणी जाऊन एक ड्रेस घेतला. 35 रुपयाचं शर्ट होतं आणि 110 रुपयाची पॅन्ट होती. आणि ते घेतलो आणि तो ड्रेस आणि ते पांढरा ड्रेस एक दिवस आड लेवायचं मी. म्हणजे कॉलेजमध्ये कुणाला वाटणी किंवा ह्याच्याकडे कपडे नाही, तर एकच ड्रेस रोज लिहून येते असं वाटणी, म्हणून ते असं लिहून जायचं. मग ही स्ट्रगल करत असताना हे एक एक गोष्टी आम्ही शिकत गेलो. आज जरी संस्था मोठी झाली असेल, जवळजवळ 3-3.5 विद्यार्थी तर शिक्षण घेत आहेत, परंतु आम्ही ज्या वेळेस शिकलो, आम्हाला जे अडचणी आल्या ते आम्ही मनामध्ये ठेवलेत. आपणाला जे अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी भविष्यामध्ये ह्या मुलांना येऊ नये ह्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. राईट. आणि पैशाचं नियोजन कसं करावं हे आमच्या काकांनी मला शिकवलं. मग तिथं आम्ही आमचे छोटे बंधुराज, आमचे काका, म्हणजे काकांचा मुलगा सध्या प्राचार्य आहेत विश्वेश्वरदास येथे, त्यांनी, मी, काका आणि काकू एवढे तिथं राहायचे. मग घरचं सर्व किराणा संपला, किराणा आणायचे. मग काकाने म्हणले यादी करा, मी आज कोर्टातून आल्यानंतर तुम्हाला पैसे देतो, यादी करा, त्याच्यानुसार आपण सामान वगैरे घेऊन येऊ. मग आम्ही यादी करून ठेवलो. काका आले, काकाने मला हे एवढे पैसे आहेत आणि एवढं साहित्य आणायचंय, हे घेऊन जा आणि सगळं साहित्य आण आणि येताना पैसे पण उरवून आण. मग ती पैशाकडे पाहिल्यानंतर, साहित्याची यादी पाहिल्यानंतर मला म्हणजे एवढं साहित्य कसं येईल असं वाटलं. म्हणून कसं येईल, आवश्यक आहे तेवढे घेऊन ये, कोणतं आवश्यक आहे कोणतं कमी आहे ते बघतो, असं काकाने मला सांगितलं. मी किराणा घ्यायला गेलो, यादी केली, त्याच्याप्रमाणे साहित्य दिलं.
जे काय जास्त फुलं आलं तर थोडं अर्धा किलो घ्यायचं होतं ते पाव किलो घेतलं, पाव किलो जे घ्यायचं होतं ते 100 ग्रॅम द्या म्हणून सांगितलं. आणि सर्व साहित्य घेऊन आलो आणि 25 पैसे उरले ते. 25 आणि पैसे. आमच्या संसारामध्ये त्यावेळेस तिथं संभाजीनगरमध्ये राहत असताना आम्ही सगळेजण एवढे जण राहत होतो. आमच्या संसारामध्ये फक्त 25 पैसे होते. आणि त्यावेळी जर कोण आजारी पडला असता तर पैसे सुद्धा आमच्याकडे नव्हते. ही परिस्थितीची आम्ही जाण ठेवून आज या ठिकाणी काम करत आहोत. एखादा कोणता विद्यार्थ्याकडे पैसे नसले ऍडमिशनला किंवा हे नसले, अडचण असले, तर अशा विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातील गोर गरीब पत्करू विद्यार्थ्यांना आमच्या संस्थेमार्फत त्यांना स्कॉलरशिप वगैरे देत होतो आम्ही. आणि त्या ठिकाणी त्याला शिक्षणाला कुठेही आडवं येऊ देत नाही. आज तुम्हाला अभिमानानं सांगा वाटतो आपल्या कॉलेजचा पहिला स्टुडंट आहे हर्षानंद स्वामी. त्याला पण असंच म्हणजे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी आणि त्याचे वडील ही आले आणि पहिल्याच दिवशी आणि पहिलं ऍडमिशन हर्षानंद स्वामी यांचं आलं. मग त्याला बी अशी अडचण. मी म्हणलो जसं असेल तसं भर. मग त्यांना पास होत गेल्यानंतर आम्ही म्हणलो त्याला सांगितलं होतं तू कॉलेजमध्ये पहिला आलास की तुला 10,000 बक्षीस, एवढे मार्क घेतलास की तुला एवढं. मग असं त्याला प्रोत्साहन देत गेलो. आज त्यांना हैदराबाद या ठिकाणी मोठ्या कंपनीमध्ये, माझ्या माहितीस तर डॉक्टर रेड्डीज कंपनीमध्ये सायंटिस्ट ह्याच्यामध्ये सायंटिस्ट म्हणून आहे. मग सर्वांनी जर असे मनामध्ये जर भावना ठेवली तेव्हा आपण कोण होतो, आता काय झालो. आणि आता काय माणूस ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकत असतो. पण ज्या विद्यार्थ्याला अनुकूल परिस्थिती असते राईट तो शिक्षण घेत नाही. बरोबर आहे. भासच होत नाही ना गोष्टी, भासच म्हणजे जाणीवच होत नाही. आणि आजकाल विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी सहजासहजी भेटल्या नाहीत. त्याच्यामुळे त्याची किंमत लक्षात येणं झाली आहे. तर पालकांना विनंती आहे की त्याला ह्या गोष्टीचं जाणीव आपण करून देणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. आणि शिक्षण देत असताना फक्त पुस्तकीय ज्ञान देणं महत्वाचं नाही. आपल्या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार म्हणजे शिक्षण. की अशा पद्धतीनं दिलो तर आपली पिढी घडणार आहे. आज मोबाईलचा जमाना आहे. लोक मोबाईल जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. अगदी बरोबर. आणि ह्या कोरोनामध्ये बरीचशी परिस्थिती आपल्या सर्वांच्या लक्षात आले काय झाले काय नाही. मग आम्ही ज्यावेळेस आपल्याकडे विद्यार्थी ऍडमिशन घेतात त्यावेळेस आम्ही जाणीवपूर्वक संस्काराचे वर्ग ठेवतो. आम्ही म्हणजे वर्ग ठेवतो म्हणजे चांगले वक्ते वगैरे बोलवून त्यांना मार्गदर्शन करणं. उदाहरणार्थ दीपाली ताई केळकर आहेत, मग त्यांना बोलवणे. पुन्हा इथं आपल्या लातूरला मातोश्री वृद्धाश्रम आहे, त्या ठिकाणी आपले मुलं तिथे घेऊन जाणे, त्यांच्यासोबत जेवण करणे किंवा तिथल्या एखाद्या व्यक्तीला बोलवून या ठिकाणी आपल्या इथं कार्यक्रम ठेवणे आणि मार्गदर्शन करायला लावले. मातोश्री वृद्धाश्रम मधले चव्हाण सरांना आम्ही बोलवलो. मग आम्ही त्या मुलासाठी कार्यक्रम ठेवलो. मग ते एक म्हातारा माणूस त्या ठिकाणी आपणाला मार्गदर्शन करायला आलेला आहे. म्हणून मुलं ज्यावेळेस आम्ही स्टेजवर जाताना सगळं चलबिचल सगळं गोंधळ ही येते. मग आम्ही तिथे गेल्यानंतर मी प्रस्तावित केलो आणि ही कशासाठी आपल्याला कार्यक्रम घ्यायचा हे सांगितलं. चव्हाण सरने ज्यावेळेस त्या ठिकाणी बोलले, मी बोलल्यानंतर थोडं ते डाऊन झाले. चव्हाण सरने ज्यावेळेस बोलले म्हणजे मी वृद्धाश्रमापर्यंत कसा आलो, आता त्याची कथा खूप मोठी आहे. ह्याच्याविषयी त्याने ज्यावेळेस विद्यार्थ्याला सांगितले त्यावेळेस पूर्ण विद्यार्थी डाऊन झाले होते. आम्ही ज्यावेळेस स्टेजवर जाताना आमची टिंगल करून जे विद्यार्थी हसत होते, ज्यावेळेस कार्यक्रम झाला आम्ही स्टेजवरून खाली येत असताना सगळ्यांनी गराटा घातले आणि मुलाच्या मुलीवांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, आपले संस्कार काय आहेत हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आम्ही जाणीवपूर्वक हे संस्कार करण्याचं काम आम्ही करत असतो. छान, सुंदर. म्हणजे ज्या गोष्टीची कमी या शिक्षण विभागात मुलांना हे गरज असते, कमी म्हणू शकत नाही, मुलांना जे गरज असते ते तुम्ही
प्रोव्हाइड करत आहात आपल्या माध्यमातून. आणखी एक गोष्ट, जेव्हा मी कॉलेजचा भाग फिरला, जेव्हा मी कॉलेजला आलो होतो, त्यावेळेस मला ग्रीनरी खूप दिसली. म्हणजे झाडांशी प्रेम या कॉलेजवाल्यांना खूप आहे, हे मला तिकडं कळालं. आणखी एक गोष्ट, कल्चरल ऍक्टिव्हिटीमध्ये सर तुमचा खूप चांगला भाग असतो. जसं की वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज घेणे, ड्रामेज आहे, सिंगिंग आहे, फेस्टिवल्स आहेत. तर सर मी स्वतः एक मिमिक्री आर्टिस्ट आहे. अच्छा. आणि स्वतः एक ऍक्टर पण आहे. ड्रामे वगैरे आम्ही केलो होतो. साताऱ्याला आमचा स्टेट लेवलचा तिकडे ड्रामा झाला होता. तर मला खूप छान वाटलं हे ऐकून की सरांचं याच्यामध्ये खूप चांगलं भार असतो ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये. तर सर तुम्ही पण कोणत्या म्हणजे कॉलेजच्या लाईफमध्ये, कॉलेज लाईफमध्ये तुम्ही अशा काय ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायला भेटल्या होत्या का नाही? वेगवेगळे स्किल्स प्रेझेंट करायला भेटले होते का नाही? मी महाविद्यालयामध्ये असताना स्नेह संमेलनामध्ये, पुन्हा NSS मध्ये भाग घेतला होतो. त्या ठिकाणी जे कॅम्प वगैरे होता त्या कॅम्पमध्ये मी भाग घेतला होता. आणि आमच्या काळामध्ये डॉक्टर शिवाजीराव भोसले साहेब हे कुलगुरू होते. आणि त्यांच्याच काळामध्ये मी NSS मध्ये होतो. आणि अनेक कॅम्पला त्यांनी येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं होतं. त्याचा प्रभाव पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता. आणि तिथं काम करत असताना मला त्यावेळेस देवगिरी महाविद्यालय संख्या 5,000 होती. आणि लातूरमधले आम्ही 2 जणच होतो, म्हणजे आमच्या क्लासमधले. मग त्याच्यामध्ये कॉलेजतर्फे बेस्ट स्टुडंट 10 काढले होते. त्याच्यामध्ये माझा नंबर लागलेला होता तिथं काय. आणि ज्यावेळेस विद्यापीठाच्या निवडणुका वगैरे होत्या त्याच्यामध्ये बी सहभाग घेऊन मी तिथं लढवलं होतो आणि निवडून पण आलो होतो. अच्छा. सर तुम्हाला आता थोडंसं दुसऱ्या विषयावर येऊ आपण. सर तुम्हाला पिक्चर कोणते आवडतात पाहायला? तुमचा फेवरेट पिक्चर कोणता आहे? जुना का नवीन, कोणताही असू द्या. कयामत से कयामत तक. बॉलिवूडचा आहे. आणि कयामत से कयामत तक आमिर खानचा. आम्ही तिथं असताना कोणताही नवीन पिक्चर लागला तो पिक्चर लोक फर्स्ट शो पाहायचे, परंतु आम्ही पहिल्या दिवशी शेवटचा शो पाहत होतो. 9 ते 12च्या पिक्चरला आम्ही जायचो. त्याच्यामधला असं का आवडलं, म्हणजे त्याच्यामधला कोणता सीन तुम्हाला आवडला त्यामुळे तुम्हाला जे आवडलं? जुही चावलांचं जे बोलण्याची त्या पिक्चरमध्ये जे होते ट्युनिंग आणि त्याचं कॅरेक्टर होतं, खूप चांगल्या पद्धतीनं त्याने सादरीकरण केलं होतं. आणि आमिर खानचं पण सॉन्ग कोणतं? आणि डर पिक्चर एक शाहरुख खानचा डर, तो पण सर तुम्हाला असं कधी वाटलंय का, म्हणजे आणि गाणे तुम्ही विचारलात, गाणे मला गाणे आणि डान्स गोविंदाचे आवडतात. लिजेंड माणसाचे आवडतात. असं काय म्हणजे हे नाही, परंतु त्यांचे असं कोणतं विशिष्ट असं गाणं आवडतं किंवा असं नाही. आणि लहानपणापासून मला भावगीत किंवा ह्याची आवड होती. मग आमची आजी काकड आरती राहायची पहाटे मंदिरामध्ये. 4 वाजता काकडा चालू व्हायचा. आमची आजी पहाटे उठवायची आणि स्नान वगैरे काय करायचं नाही, उठून एक इफ्तीचा पट्टा लावायला लावायचे आणि काकडा आरतीला पाठवायचे. पूर्ण काकडा मला मुखोद्गत होता. आणि आमच्या आलमला या ठिकाणी चक्री भजन व्हायचं श्रावण महिन्यामध्ये. श्रावण महिन्यामध्ये चक्री भजनाला जायचं आणि तिथं पकवाज किंवा तबला नसायचा, ढोलकी असायचे. ते पण वाजवायला. आणि पूर्ण चक्री भजन मला पाठ होता. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये सोमवारी प्रार्थना राहायची. मी शाळेत असताना रोज प्रार्थनेला सोमवारी तिथं जायचं. आणि समोर कोणीतरी म्हणायचं आणि पाठीमागं बाकीच्याने म्हणायचं. आणि मी जेव्हा जेव्हा म्हणजे प्रार्थनेला जात होतो त्यावेळेस मीच समोर म्हणायचं आणि सर्व प्रार्थना वगैरे पाठ होते. परमरहस्य ग्रंथाचं वगैरे पारायण करायचं. असं म्हणजे सुरुवात. सर एक हिरो असतो, पिक्चर खूप हिरो आहेत, बॉलिवूडचे तामिळचे हिरो असतात. तर प्रत्येक माणसामध्ये एक गोष्ट असते की त्याला त्या हिरो सारखं राहावं वाटते, हिरो सारखं बनावं वाटते. म्हणजे हिरो नाही पण त्याचं कॅरेक्टर खूप आवडतो त्याला. जसं तुम्ही गोविंदाचा डान्स म्हणला, गाणे म्हणला,
तर असला कोणता हिरो आहे तर त्याचा तुम्हाला रोल प्ले करा वाटते की? रजनीकांत. अरे वा. त्याचा तो पिक्चर होता शिवाजी द बॉस. त्याने कोणत्या परिस्थितीतून त्याने कुठून कुठे गेले आणि त्याने जे करत होते सर्वसामान्य लोकांसाठी काम करायचे. मग त्याच्यातलं मला ते रजनीकांतचं जे रोल आहे त्याच्या पद्धतीनं मला ते करावं असं वाटतंय आणि ते करत करत आता इथपर्यंत आलेलो आहे. आता त्यांनी मेडिकल कॉलेज वगैरे काढले, ते आम्ही डॉक्टर ऑफ फार्मसी काढले. डॉक्टर नाही परंतु तिथपर्यंत आलो आणि भविष्यामध्ये आपल्या सर्वांचं साथ असेल, सर्वांचे असेल तर मेडिकल कॉलेज पण काढू. छान छान छान. तर एक क्वेश्चन आहे, आमच्या पार्टनरचा पण तो क्वेश्चन होता पण मला तो विचार वाटतोय. लातूरसाठी जसं आम्ही एक पॅटर्न म्हणून लातूर पॅटर्न आहे, तर आम्ही जेव्हा कॉलेजसाठी जे स्क्रिप्ट बनवत होतो तर आम्हाला आठवलं की बाई हा पण एक पॅटर्न. जेव्हा ह्याचं बॅकग्राऊंड आम्हाला माहित झालं ना तुमच्याविषयी, म्हणलं हा पूर्ण एक पॅटर्न आहे आलमला पॅटर्न. तर लातूरमध्ये काय तुम्हाला वाटते का, म्हणजे लातूरच्या विद्यार्थ्यांसाठी आणि तुम्ही काय करता? जसं आलमला पॅटर्न आहे त्याचं काही भाग इथं चालू करायचं काय तुमचं आहे का? लातूर आणि आलमला एकच आहे. आहे आणि लातूर पॅटर्नचाच एक आलमला एक भाग आहे. येस. आणि या ठिकाणी लातूर हे शिक्षणाची पंढरी आहे. येस. प्रत्येक जण शिक्षणामध्ये आपलं बेस्ट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. बिलकुल. आणि त्याच दृष्टिकोनातून आम्ही पण एक आपलं बेस्ट, कोणाची स्पर्धा नाही. येस. आज आपण जे काय चांगलं केलंय आणि ह्याच्यापेक्षा उद्या आणखीन काय चांगलं होईल यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. आता तुम्ही सांगितलं हो तिथं आलमल्यामध्ये ग्रीनरी आहे, खूप आहे. ज्या वेळेस आम्ही ह्या बिल्डिंगचं उद्घाटन केलं होतं त्यावेळेस आमच्या वडिलांनी सांगितलं की बंद होणे लागते काम. भूमिपूजन केलं, लगेच काम चालू झालं नाही. मग वडिलांनी सांगितले तिथं हमू मामा म्हणून आहे, त्याने आतापर्यंत पहिल्या दिवशीपासून आतापर्यंत तिथं जायचं. त्यांना सांगितले की बाबा काम आपलं बंद होणे लागतंय, रोज काय ना काय काम चालू राहावं लागतंय आपल्या ह्या जमिनीमध्ये. रोज एक झाड लावायचं म्हणजे. मग ते मार्कआउट देण्यासाठी किंवा ते मशीन आणण्यासाठी किंवा हे करण्यासाठी थोडा वेळ चालत, म्हणून ते काम चालू राहावं काय तर म्हणून झाडं लावायचं आमच्या वडिलांनी सांगितलं. आणि ते इतके झाड, त्या ठिकाणी एकही झाड नव्हतं. मग आज त्या ठिकाणी आल्यानंतर बाहेरचं जे टेम्परेचर आहे आणि तिथलं टेम्परेचर आहे 4-5 टेम्परेचरचा फरक आहे. आणि आमचं छोटा बंधुराज प्रशांत धाराशिव आज सुद्धा प्रत्येक झाडापर्यंत जातो, प्रत्येक झाडाला पाणी भेटलं का नाही काय हे सगळं पाहतो. आणि आम्हाला पण सवय लागली आहे, आम्हाला झाडं लावायची सवय. म्हणजे प्रशांत जास्त हे करायचे, परंतु त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे फुलाचे डेकोरेटिव्ह कसं होईल ते आमचे विश्वेश्वर सर पाहतात. अरे वा. आणि त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालं. ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये आलतो सर, शूटिंगसाठी आलो होतो, आमच्या सरांनी आम्हाला कॅम्पस दाखवला. म्हणजे असं वाटलं नाही की आम्ही कोणतं कॅम्पस फिरतोय, आम्हाला वाटलं कोणतं तर मी ग्रीन फॉरेस्ट मध्ये आहो. आणि तिकडे असं बिलकुल वाटलं नाही की ते एक म्हणजे कॉलेज सारखं आहे, एक फॅमिलियर वातावरण, एकदम सायलेंट कूल वातावरण. म्हणजे खूप छान वाटलं तिकडे, एवढी ग्रीनरी. म्हणजे आमचे पण माझी शाळा होती जगन्नाथ कडतने म्हणून, त्यापासून मी त्या शाळा झाली त्याच्यानंतर मी तो एक कॉलेज पाहिला जिथं मला एक म्हणजे आपलं पण नेचरसाठी प्रेम असणे ह्या गोष्टी मला तिकडं आढळल्या. सर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे? आमची संयुक्त फॅमिली आहे, एकत्र कुटुंब आहे. आमचे काका आणि वडील आणखीन एकत्रच राहतात. आमच्या वडिलांना 3 मुलं माझ्या सहित, आणि काकांना 1 मुलगा आणि 2 मुले. आमच्या सर्वांचेच लग्न झालेले आहेत. आम्हाला आवळीजवळी 2 मुलं आहेत आणि 1 मोठी मुलगी आहे, मुलीचं लग्न झालेलं आहे. आणि सर्व फॅमिली आम्ही जवळजवळ 24 मेंबर आम्ही एकत्रितरित्या आजही राहतो. सर आता तुम्ही म्हणालात की तुमचे एकत्र कुटुंब फॅमिली आहे, तर आजकाल एकत्र कुटुंब फॅमिली पाहायला मिळत नाही, तर याबद्दल तुमचं काय मत आहे?
एकत्र कुटुंबामध्ये जेवढे फायदे आहेत हम्म. तेवढे विभक्त कुटुंबामध्ये फायदे नाहीत. हम्म. आज आम्ही काम करत असताना हम्म. आम्ही 4 भाऊ, हं. माझी 2 मुलं आणि आमचे घरातील सुद्धा आमचे मिसेस असतील किंवा आमच्या भाऊजाई असतील, आम्ही मिळून कामं वाटून घेत असतो. हॉस्पिटलचं काम असलं की आमचे विश्वेश्वर सर पूर्ण पाहतात आणि अकाउंटचं ह्याचं काम असलं तर आमचे योगेश्वर धाराशिव आहेत, माझा छोटा भाऊ, त्यानं पाहतात. आणि असे वेगवेगळे कामं आम्ही वाटून घेतलेले आहे. आमच्या घरामध्ये धार्मिक वातावरण आहे. मग आता महिलांना 2 महिला एकत्र नांदायचं म्हणलं तर खूप अवघड आहे. आमच्या इथं 6 महिला एकत्र राहतात, परंतु आणखीन एकदाही ह्या महिलांचं एकमेकांसोबत भांडण नाही. आमच्या काकूचं आणि आईचं झालं नाही आणि ह्या 4ही ह्याचं नाही. आमच्या वडिलांनी एक आपली संस्कृती हा ग्रंथ लिहिलाय. आपल्या देशामध्ये कोणकोणते सण साजरे केले जातात आणि कोणता सण का साजरा करावा आणि त्याचं महात्म्य काय हे लिहून काढलेलं आहे. आणि आमच्या वडिलांनी सांगितलंय की एवढे 46 सणाची त्यांनी आम्हाला माहिती दिलीत आणि ती 46 सण आम्ही सर्वजण मिळून साजरे करतो. समजा पाडवा सण थोरल्या मुलीनं साजरा करायचा म्हणजे तिच्याकडे पूर्ण जबाबदारी सण साजरा करायचे, सर्वांना बोलवणे. पाडवा सण साजरा करायचा म्हणल्यावर का गुढी उभा करायचंय, त्याचे पूजाचं साहित्य, जेवायला कुणाकुणाला बोलवायचंय आणि स्वयंपाक काय काय करायचं ह्या विषयीचं पूर्ण नियोजन त्या सुनानं करायचं. त्याच्यानंतरचा जो सण येणार आहे तो सण 2nd नंबरच्या सुनाकडे, असं सिरियल प्रमाणे सर्व सण साजरा करायचं सुद्धा हे सांगितलंय. परंतु विभक्त कुटुंबामध्ये कधी सण येऊन जातो लोकाला पत्ता लागत नाही. आणि नागदिवे म्हणल्यानंतर नागदिवे काय आहेत आजकाल लोकांना कोणाला माहित नाही, परंतु त्या नागदिव्याचं महत्व काय आणि तो सण साजरा का करू आमच्या वडिलांनी आमच्या कुटुंबाला सांगितले आणि तो सण आम्ही सर्व सण साजरे करतो आनंदाने. सर ही खूप चांगली गोष्ट आहे की एकत्र कुटुंब पद्धती आहे. सर तुम्ही जेव्हा स्ट्रगल करत होतात तेव्हा फॅमिलीमधून जास्त सपोर्ट कोणी केलं? आम्ही ज्यावेळेस आमचे कुटुंबाचं लीड हे आमचे वडील करतात आणि एखादी कोणती गोष्ट कमी असेल जास्त असेल आमच्या वडिलांनी जो निर्णय घेतला त्याने आम्हाला सर्वांना विचारतात काय करायचं काय नाही. परंतु सर्वांचं जरी एकमत नाही झालं तर वडिलांनी जी गोष्ट सांगितली ती आम्ही फायनल मानतो आणि त्याच्या पाठीमागे आम्ही जातो. सर तुमच्या वडिलांचा तुमच्या आयुष्यावर किती प्रभाव आहे? मी घडलो फक्त वडिलांमुळे. त्यांच्यातली एक जिद्द आहे, एखादी गोष्ट हातामध्ये जर घेतली तर ते पूर्ण कशा पद्धतीनं करावं आणि ते पूर्ण झाल्याशिवाय त्याने शांत बसत नाहीत. आणि त्यांच्यातला तो जी गुण आहे तो गुण मी घेतला आणि कोणतंही काम हातामध्ये घेतल्यानंतर मला ते काम पूर्ण होईपर्यंत चैन पडत नाही. आणि त्यामुळेच आज आपण या ठिकाणी एवढी मोठी संस्था आणि एकत्र कुटुंब आम्ही राहू शकलो. अच्छा, म्हणजे तुमच्या स्ट्रगल मधले सर्वात मोठं मोटिवेशन तुमचे वडील होते. सर हे अलमाला जे कॉलेज आहे ते बांधताना काही इश्यूज आले का? म्हणजे आम्ही ज्यावेळेस कॉलेजचा प्रस्ताव टाकायचा होता त्यावेळेस आम्ही अलमल्यामध्ये 2 एकर जमीन घेतली. 1.25 लाख रुपये एकरनं आणि 2.5 लाख रुपये आमच्याकडे द्यायला नव्हते, परंतु त्यांना 1.25 लाख दिले आणि 1.25 लाख नंतर देतो म्हणून सांगितले. ज्यावेळेस आम्ही पॉलिटेक्निकलचा प्रस्ताव टाकायचा होता त्यावेळेस आम्हाला 5 एकर जमीन लागणार आहे असं कळालं. मग आता 2 एकरचे पैसे आपल्याला द्यायला नाहीत आणि 5 एकर अजून कुठून घ्यायचं. मग तिथं बाजूला आमच्या सासऱ्यांची जमीन होती, त्यांना विनंती केली व तुम्ही 5 एकर जमीन आपल्या संस्थेच्या नावावर करून द्या, आम्ही त्या 2 एकरमध्ये बांधकाम वगैरे करतो आणि मान्यता नाही मिळाली तर तुमची जमीन तुम्हाला परत करतो. त्याने आमचं ऐकलं आणि आम्हाला दिले. त्याच्यानंतर ते बांधकाम करायला पैसे नव्हते म्हणून लातूरमध्ये विराट हनुमानला एक प्लॉट होता, तो प्लॉट विकला. त्याचे 10 लाख आले. 10 लाखामध्ये तिथल्या 5-6 रूम बांधकाम केलं आणि गिलावा वगैरे सगळं थोडं जरा फिनिशिंग काम राहील तर त्यावेळेस आमच्या सोसायटीचं वगैरे कर्ज वगैरे काढून शेतीवर सोसायटीचं नोकरीवर कर्ज काढून ते आम्ही पूर्ण केलं. मग त्याच्यानंतर कमिटी आली. मग आमचं ही एखादी गोष्ट कमी जास्त आहे जरी असलं त्या कमिटीमध्ये ह्यांचं करण्याची जिद्द यांच्या मनामध्ये आहे, ग्रामीण भागामध्ये आहे. त्यांना मान्यता मिळाली तिथं ऍडमिशन होतील किंवा न होतील म्हणून त्याने
आम्हाला परमिशन दिली, आमची शिफारस केली आणि त्यांनी जेवढं सांगितले होते त्या सर्व गोष्टी आम्ही फुलफिल केल्या. आम्हाला ते पैसे, त्या वस्तू आणायला पैसे नव्हत्या, परंतु गटागट जे आहे त्यांना विनंती केलो, आम्हाला जेवढे पुस्तकं लागत होते त्यांच्याकडून उधार पुस्तकं आणले, केमिकल उधार आणले, इक्विपमेंट उधार आणले. अशा पद्धतीने सर्व तयार करून घेतलं आणि आपल्या कॉलेजला मान्यता आली. आणि त्यावेळेस 3 ब्रँचला मान्यता आली आणि पहिल्याच वर्षी आपल्या कॉलेजला सर्व ऍडमिशन फुल झाले. आणि ऍडमिशन झाल्यानंतर कुणाचं काय देणं पाणी होतं ते देणं पाणी सारलं आणि त्याच्यातूनच थोडं 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 करत आम्ही एक युनिट वाढवत गेलो. आज त्या ठिकाणी 2 एकरच्या जमिनीवरून आज 27 एकर जमीन झालेली आहे. एका कॉलेजवरून 5-6 युनिट झालेले आहेत. पहिल्या सुरू ऍडमिशन झालं त्यावेळेस खूप कमी विद्यार्थी होते, परंतु आज त्या ठिकाणी 3,500 विद्यार्थी म्हणजे शिक्षण घेत आहेत. फक्त लातूर जिल्ह्यातले नाही तर 29 जिल्ह्यातले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्राबाहेरील सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. जम्मू काश्मीर असतील, बिहार असतील, पुन्हा त्रिपुराची एक मुलगी होती, पंजाबचा आता मुलगा आहे, युपी मधले आहेत, असे महाराष्ट्रातल्या अनेक कानाकोपऱ्यातले आहेत, पण बाहेर राज्यातले सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत. एवढं स्ट्रगल मधून आम्ही या ठिकाणी आता इथपर्यंत आलेलो आहोत. सर, यातून एक खूप छान मेसेज भेटतो की कोणतेही काम सुरू करायचं असेल तर जिद्द खूप महत्वाची, ते काम संपेपर्यंत. सर, ज्ञानसागर विद्यालय, ज्ञानसागर विद्यालय 2004 मध्ये तुम्ही सुरू केलं होतं. सर, हे ज्ञानसागर जे नाव आहे ते खूप युनिक आहे, तर या नावापाठीमागचा तुमचा हेतू काय होता? 2004ला आम्ही हे चालू केलं होतं, सॉरी 2000 मध्ये. परंतु त्यावेळेस ज्यावेळेस नाव द्यायचं होतं त्यावेळेस काय नाव द्यावा असं कापसे सर, मी आणि खिचडे सर बसलो होतो. मग आपण ज्ञान देणार, मग ज्ञानावर काय आहे एखादा शब्द असं काढ, आपण ज्ञानाचा सागर आपण तयार करू किंवा विद्यार्थ्याला देऊ. मग त्याच्यातून असं चर्चा करत ज्ञान सागर, ज्ञानाचा सागर या ठिकाणी आहे, हे असं त्यावेळेस आमच्या डोक्यामध्ये होतं आणि ते संकल्पना ठेवून या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज टेक्निकल एज्युकेशन असेल कोणत्याही एज्युकेशन मध्ये खरोखरच आता ज्ञानाचा सागर या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे नावाप्रमाणेच ज्ञानाचा सागर हा विद्यार्थ्यांमध्ये उतरत आहे. सर, जेव्हा 2004 मध्ये विद्यालय सुरू केलं होतं तेव्हा स्टार्टिंगला पहिल्या वर्षी किती विद्यार्थ्यांचे ऍडमिशन झालं? पहिल्या सुरू 30च विद्यार्थी होते आणि पहिल्या वर्षी 30च विद्यार्थी होते. आज 3,500 विद्यार्थी. तरी 2004 ते 2024 हा एक प्रवास, म्हणजे शून्यातून यशापर्यंत पोहोचणं हा प्रवास आहे. तर आता हे आठवून तुम्हाला काय वाटतं? स्ट्रगल करत गेल्यानंतर सर्व गोष्टी भेटत जातात आणि आम्ही कोणत्याही ह्याची अपेक्षा न करता फक्त काम करत राहणे आणि चांगल्या गोष्टी करत राहणे. आणि आपण खूप मोठे आहेत अशातला भाग नाही, आम्ही सामान्य कुटुंबात. एक विचार जर केला, माझ्या हिश्श्याला फक्त 9 एकर जमीन येते. आता एकत्र कुटुंब असल्यानं ते जास्त वाटते, परंतु मला माहित आहे मी जर ह्याच्यातून बाहेर निघालो मी 9 एकरचाच मालक आहे. ही जाणीव डोळ्यासमोर ठेवली आणि ही काम करण्यासाठी सर्वांना संधी भेटते अशातला भाग नाही. म्हणजे एवढं मोठं कॉलेज मिळणं, हे करणं, हे काय साधी गोष्ट नाही. आपण कुठले आमदार, खासदार, मंत्री, संत्री कोणी नाही, परंतु आम्हाला वाटते व ही करण्याची संधी आम्हाला भेटली आहे. आणि ही करत असताना आपण जे जे चांगलं आहे ते करत गेलो. मग आमच्या हातानं चांगलं होऊ आलंय म्हणून देव आमच्या हातून ही घडवून आणलंय. जर आमच्या मनामध्ये काहीतरी खोट आली किंवा ही चांगल्या मार्गाने चाललो, आपण जर मार्ग सोडून जर दुसरीकडे गेलो तर देव आपणाला सांगणार आहे किंवा इतके दिवस तू खूप चांगलं काम केलास, आता दुसऱ्याला काम करू दे, तो बाजूला सरक, असं आपणाला म्हणू शकतंय. आणि आपणाला हे काम सोडायचं नाही. ह्या स्वार्थापोटी मी चांगला आहे का वाईट आहे मला माहित नाही, परंतु ह्या संस्थेमध्ये मला हे काम करायचंय म्हणून देव आपणाला बाजूला करणे म्हणून आम्ही हे चांगलं काम करत राहिलो आणि त्याच्यातून वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी घडत जात आहेत. सर, तुम्ही मुख्याध्यापक म्हणूनही काम केलं, तर तिथे काही चांगले वाईट अनुभव मिळत असतील, तर एखादा चांगला अनुभव सांगू शकाल? मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना सुरुवातीला मी तावरजा विद्यालय या ठिकाणी माझी जॉईनिंग शिक्षक म्हणून झालीच नाही. अच्छा.
म्हणजे जॉईनिंगच माझे मुख्याध्यापक म्हणूनच झाले. हम्म. शाळेला मान्यता आणणे, हे करणे, ह्याच्यापासून मी काम करत गेलो. हा. कारण विनाअनुदान संस्था होती, हम्म. तरीही विनाअनुदान असताना सुद्धा आम्हाला पगार देत होते. हा. कमी असेल जास्त असेल, परंतु मला पगार कमी आहे किंवा हे आहे म्हणून मी काम करायचं सोडून दिलं नाही. हम्म. नका आपणाला पगार कमी पडले कशाला काम करायचं हे आम्ही कधी म्हटलं नाही. हो. परंतु जे जे काम आपल्या समोर आलं ते मी करत गेलो. हम्म. मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना अनेक अनुभव आले. संस्थेनं माझ्याकडे नवीन शाळेचे प्रस्ताव टाकण्याची जबाबदारी दिली. हम्म. मग मी जर म्हणलो असतो मला हे माझं काम नाही, संस्थेचं काम आहे, करायचं नाही म्हणून मी जर बाजूला राहिलो असतो, हो. तर नवीन शाळेचे कॉलेजचे प्रस्ताव कसे टाकायचे हे मला अनुभव आला नसता. हम्म. आणि मी ते काम केलं, त्याचा अनुभव मला मिळाला. आणि ह्या अनुभवातून मी पण एका शाळेचा प्रस्ताव टाकला, नंतर कॉलेजचा प्रस्ताव टाकला. हम्म. या अनुभवातून एक एक गोष्ट होत गेली. आज संस्था खूप मोठी झालेली आहे. सर असं म्हणतात की शिक्षकाचं किंवा मुख्याध्यापकाचं मूल्यमापन हे त्यांच्या विद्यार्थ्यांच्या यशावरून किंवा कामगिरीवरून ठरतं. तर यावर तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये विद्यार्थी ज्यावेळेस ॲडमिशन घेतो, हा. तो किती टक्क्याचा आहे ह्याच्यापेक्षा हम्म. कसला काय विद्यार्थी असणार. कारण तो जर 90% विद्यार्थी आहे, आपल्याकडे आला 90%, आपण 90% घेऊन त्यानं पास झाला म्हणून जर सांगितलं, त्याला महत्त्व नाही. कमी मार्काचा जरी आला तर त्या विद्यार्थ्याला घेणे, त्याच्यामध्ये सुधारणा करणे, त्याच्या सर्वांगीण गुणाला वाव देणे, हे आपलं शिक्षकाचं काम आहे. तो विद्यार्थी हा एक चिखलाचा गोळा आहे. त्याला तुम्ही जसा आकार द्याल तशा पद्धतीनं तो त्याला आकार येणार आहे. मग त्या पद्धतीनं आम्ही काम करत गेलो. आणि आज मला अभिमानात सांगा वाटते, आज चांगल्या चांगल्या पोस्टवर विद्यार्थी आपले काम करत आहेत. भारतातील अनेक मोठमोठ्या शहरामध्ये काम करत आहेत. फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा अनेक देशामध्ये आपले विद्यार्थी काम करत आहेत. आणि हेच यशाचं गमक आहे असं म्हणायला हरकत नाही. सर तुमचा असा एखादा विद्यार्थी आहे का की जो तुमचा खूप प्रिय आहे आणि त्यांनी एखाद्या क्षेत्रात खूप चांगली कामगिरी केली? आपल्या हाताखाली शिकणारे सर्वच विद्यार्थी मला प्रिय आहेत. माझ्या सर्व विद्यार्थ्याकडे माझी समान दृष्टी असते आणि सर्वजण चांगल्या पदावर जावं ही मी अपेक्षा करत असतो. आज 2004ची पहिली जी बॅच आहे, पहिल्या बॅचला जेवढे विद्यार्थी होते तेवढ्या सर्व विद्यार्थ्याच्या आणखीन मला नावासहित ते रोल नंबर सहित त्यांचे नाव मला पाठ आहेत. आणि पास होऊन गेल्यानंतर त्यांचे आणि आपले बॉन्डिंग, त्यांचं नातं विद्यार्थ्याचं मी कायम जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा विद्यार्थी कोण अभ्यासामध्ये चांगला असते, कोण खेळामध्ये चांगला असते, कोण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये चांगला असते किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते चांगले असते, कोण रिसर्चमध्ये जाते. पण ह्या सर्व विद्यार्थ्याला त्याच्या क्षेत्रामध्ये वाव देण्याचं काम मी या ठिकाणी केलं. कोण संगीतामध्ये, आज आमच्या शाळेतले विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं तबला वगैरे वादन करू शकतात. आम्ही तिथं एक संगीत विभाग सुद्धा काढलेला. खेळाच्या वेगवेगळ्या स्पर्धा ठेवतो. व्हॉलीबॉलच्या स्पर्धा असतील, स्टेट लेवलच्या असतात, खूप चांगल्या पद्धतीने होतात. महाराष्ट्रातील जवळजवळ 42 कॉलेजचे विद्यार्थी येतात. क्रिकेटच्या स्पर्धा असतात, बॅडमिंटन असते, टेबल टेनिसमध्ये आपले विद्यार्थी आहेत. क्रिकेटमध्ये स्टेट लेवलला आपले विद्यार्थी प्रथम आलेले आहेत. DY पाटील स्टेडियमला मॅचेस झालेल्या आहेत. मुंबईची टीम आपल्यासोबत होती, त्यांना हरवून आपल्या कॉलेजचे विद्यार्थी फर्स्ट आले आहेत. एक अभिमान वाटतो. आणि अभ्यासामध्ये सुद्धा आपले विद्यार्थी फर्स्ट आहेत. रिसर्चमध्ये काम करत असताना आविष्कारमध्ये ज्यावेळेस आपल्या जिल्ह्यामधून फर्स्ट आले, विद्यापीठामध्ये आले. विद्यापीठाचं नेतृत्व पूर्ण भारतामध्ये आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बरेच वेळेस केले, रिसर्च पेपर प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा. पुन्हा विद्यापीठामध्ये B.Pharmacy कॉलेजचा गेल्या वर्षी, ह्या B.Pharmacyला आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी फर्स्ट होता. फार्मडीला आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी फर्स्ट होता. M.Pharmला आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी फर्स्ट होता. पॉलिटेक्निकलमध्ये सुद्धा आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी, म्हणजे त्याने तिथं रँक काढत नाहीत पॉलिटेक्निकलला, परंतु पॉलिटेक्निकलमध्ये सुद्धा आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी म्हणजे 90%च्या वर 40-50 विद्यार्थी आहेत. 736 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आहेत.
म्हणजे 9,500 विद्यार्थ्यापैकी 736 विद्यार्थी डिस्टिंक्शन, पुन्हा फर्स्ट क्लासमध्ये साधे पास होणारे खूप कमी होते. मग माझी दृष्टी विद्यापीठामध्ये पहिला जो आलाय त्या विद्यार्थ्यावर माझं जेवढं प्रेम आहे, सगळ्यात कमी मार्क घेतले त्याच्यावर सुद्धा माझं तेवढंच प्रेम आहे. म्हणजे सर विद्यार्थ्यांचा अभ्यास त्याच्यासोबतच त्यांचे छंदही जोपासण्याचं काम कॉलेज करतं. सर तुमचे कोणते छंद आहेत? माझा काम करणे हाच छंद आहे. म्हणजे पुस्तकं वगैरे वाचणे अशा टाईप मध्ये? प्रत्येकाला वेगवेगळं व्यसन असते. हो. मला ह्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायचं व्यसन आहे. आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत माझ्या डोक्यामध्ये माझ्या विद्यार्थ्यासाठी काय करता येते, उद्या काय नवीन करायचं, काय काम आहे. स्वप्नात सुद्धा माझे शाळेचेच स्वप्न पडतात, कॉलेजचे स्वप्न पडतात. एकच छंद आहे मला, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणे. त्याच्यामध्ये काम म्हणून नाही, छंद म्हणून काम करत असल्यामुळे ह्याच्यामध्ये यश येते. शैक्षणिक क्षेत्रातील पुस्तकं सोडून बाकीचे पुस्तकं वाचता का? म्हणजे कादंबरी किंवा कविता संग्रह अशा टाईप मध्ये? आध्यात्मिक जरा वाचायचा नाद आहे. म्हणजे आपली संस्कृती असेल किंवा आमच्या वडिलांनी एक परमरहस्य या ग्रंथावर मराठीमध्ये अनुवाद केलेला आहे. तो ग्रंथ मी वडिलांचा पूर्ण वाचलेला आहे. सर मग तुम्हाला सामाजिक शैक्षणिक म्हणजे सगळ्याच क्षेत्रात सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायला खूप आवड आहे. आणि त्याच्या मार्फत आम्ही आपल्या संस्थेमार्फत तुळजापूरला जी लोक चलत जातात आणि तुळजापूरला चलत जात असताना प्रत्येक ठिकाणी त्यांना जेवण्यासाठी केलेलं राहतं. परंतु चलत जात असताना त्यांचं आरोग्य चांगलं राहावं याच्यासाठी आपल्या कॉलेजतर्फे कॅम्प ठेवतो आपण. जे चलत जाणारे लोक आहेत त्यांची सगळी तपासणी करणे, चलताना पायाला फोडे येतात, पाय दुखतात, ताप येते, डोकं दुखते, ही जी अशी आहेत त्यांच्यासाठी आपल्या संस्थेतर्फे मोफत त्या ठिकाणी औषध उपचार वगैरे आपण त्या ठिकाणी करतो. वृक्षारोपण केलेलं आहे. प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर आपण घेतलेलं आहे. गावामध्ये जाऊन गावातल्या महिलांचं सतदरवाडी म्हणून गाव आहे, गेल्या वर्षी आपण सर्व महिलांचं HB तपासलं आणि जी काय नॉर्मल HB राहते त्याच्यापेक्षा कमी HB जी आहे अशा महिलांसाठी एकत्र करून त्यांचा डाटा तयार केला आणि त्यांना आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्याला आणि दुसरे डॉक्टर वगैरे बोलवून प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं. स्वच्छता अभियानामध्ये पुन्हा पाणी फाउंडेशनमध्ये आपल्या संस्थेनं खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं. कलेक्टर ऑफिसतर्फे सुद्धा आपणाला ते प्रशस्तीपत्र मिळालेलं आहे. निवडणुकीच्या काळामध्ये सुद्धा जे काय शासकीय काम आहेत ते काम करण्याचं काम केलं. पुन्हा मधल्या काळामध्ये तावरजा नदीला पूर आला होता आणि तुंडुळी गाव हे पाण्यामध्ये गेलं होतं आणि रात्री 2:30 वाजता त्या तत्कालीन तहसीलदार गाठाळ मॅडम होत्या, त्यांनी 2:30 वाजता मला फोन केला. 2:30 वाजता फोन आल्यावर मी सुद्धा घाबरून उठलो. धाराशिव सर तुम्हाला एक काम करायचं म्हणलो काय मॅडम? सगळीकडे पूर आलाय, पाणी झालंय, तुंडळे गावामध्ये पाणी साचलेलं आहे, सगळे गावातल्या लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि उद्या सकाळी त्यांना जेवणाची व्यवस्था तुमच्याकडं आहे, तुम्ही काही करा, तिथं जेवणाची व्यवस्था करा. आणि पुलावरून पाणी होते, जायला येत नव्हतं. आम्ही 2:30 वाजता लगेच आमच्या माणसाला सांगितले, लगेच तांदूळ आमके तमकं सगळं घेऊन हे करून वाट हुडकत सकाळी 6 वाजता तर आम्ही तुंडोळी गावामध्ये पोहोचलो आणि त्या ठिकाणी त्या लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचं काम केलं. हे असे काही काम असले सामाजिक काम करायचं म्हणलं ते आम्हाला ते आवड आहे. एकदा लातूरचे औशाचे आरोग्य अधिकारी जे आहेत शेख साहेब, त्याने म्हणले आपल्या इथं औसामध्ये स्लम एरियामध्ये TB पेशंटचा सर्वे करायचा. हो साहेब म्हणलं आम्ही लगेच करून देऊ. लगेच आम्ही सगळीकडे आमचे विद्यार्थी वगैरे फिरवून त्यांचं जे काय डाटा वगैरे दिले होता ते डाटा तयार करून ते सर्वे करून दिलं. असं पुन्हा एक शासनातर्फे एक आलं होतं विद्यार्थ्याचं, शालेय विद्यार्थ्याचं रक्तगट तपासणी. त्यावेळेस सुद्धा शासकीय हॉस्पिटलला इतकी गर्दी पडलेली की एका दिवसामध्ये तेवढे रक्तगट तपासणी करून देणं हे शक्य होईना.
मग त्याने आम्हाला एक पत्र दिले, वा असं तुम्ही शालेय विद्यार्थ्याचा रक्तगट तपासून द्या. त्यावेळेस आम्ही प्रत्येक आमचे विद्यार्थी घेऊन जाऊन प्रत्येक शाळेमध्ये गेलो. आमचे विद्यार्थी गेले, प्राध्यापक गेले आणि त्यांना मोफत रक्तगट तपासणी करून. आणि ही जी काम करत असताना त्या ज्याला आपण मदत केला, ही मदत नाही, आपलं कर्तव्य आहे. ज्या ठिकाणी ते काम केलं आणि त्यांच्यावर ही आम्ही काम केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद बघितला, ते पाहून आम्हाला सुद्धा एक चांगलं समाधान वाटतं. आणि ह्या आनंद बघितल्यानंतर ह्याच्यातच आम्हाला समाधान आहे आणि ह्याच्यात आम्हाला ऊर्जा मिळत जाते. किती अवघड काम असेल तर ते आपणाला करायचे, आणि अवघड जेवढं काम आहे तेवढ्यात मार्ग काढत काढत जाऊन ते कंप्लीट करण्यामध्ये जी मजा आहे ते कोणत्याच कामामध्ये. सर, म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील तुमचं हे काम समोरच्या व्यक्तीवर किंवा विद्यार्थ्यांवर खूप चांगली छाप पाडून जातं. सर, तुम्ही जसं सांगितलं आता रामनाथचा आलेख सांगितला, सो वाढत गेलेला, तसं आपल्या पण आता संस्थेमध्ये फार्मसी झालं, ITI झालं, पॉलिटेक्निक झालं, मग पुढे ग्राफ जाईल का कॉमर्स, आर्ट्स, मेडिकलकडे कधीपर्यंत येईल? एक 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 आम्ही करत आहोत. आता फार्मसी झालं, पॉलिटेक्निक झालं, ITI झालं, इंग्लिश स्कूल झाला. आता पुढल्या वर्षी आम्ही लातूरमध्ये 11वी 12वी सायन्स आणि कॉमर्स आणि BSc आणि BCom हे चालू करायचं आमचा मानस आहे. आणि पुढल्या वर्षी लातूरच्या कॅम्पसमध्ये ही दोन्ही आम्ही चालू करत आहोत. आता रिसेंटमध्ये एक नवीन लातूरमध्ये शाळा उतरली, त्याच्याबद्दल थोडं सांगा. यावर्षी आम्ही लातूरमध्ये विश्वेश्वरय्या पब्लिक स्कूल या नावानं आम्ही शाळा चालू केलेली आहे. मग कोणतेही काम करत असताना आपल्या डोळ्यासमोर एक ध्येय ठेवून काम करावं लागतं. आणि डोळ्यासमोर ध्येय आहे आणि ते काय लगेच म्हणजे ॲचिव्ह होणार अशातला भाग नाही. परंतु लातूरमध्ये जे काही शिक्षण वगैरे आपण देतो, आणि बाकी लातूरमध्ये दुसऱ्या पण शाळा भरपूर आहेत. मग विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमध्ये का ॲडमिशन घ्यावं, कारण हा पण एक प्रश्न राहतो. जुन्या शाळा आहेत, परंतु आमचं ह्याच्यामध्ये जी शिक्षणाची पद्धत आहे ह्याच्यामध्ये काहीतरी हटके करावं, वेगळं पण करावं. आपले पारंपरिक बोर्ड जे आहेत त्याच्यापासून जरा वेगळं जावं. आम्ही 2-3 शाळेचा आम्ही थोडा अभ्यास केला आणि तशा पद्धतीचं एज्युकेशन आपल्या भागामध्ये द्यावं अशी आमची इच्छा आहे. जे की डूल स्कूल आहे, दिल्ली पब्लिक स्कूल आहे, जे भारतातील नामवंत जे काय शाळा आहेत टॉप 10च्या, त्यांचा आम्ही अभ्यास केला. पाचगणीला गेलो, तिथल्या शाळेचं करिक्युलम काय आहे ते पाहिलं. मग त्या सर्वांचं एकत्र करून आपण या ठिकाणी चालू करावं असं आमच्या मनामध्ये होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही चालू केले. आणि या ठिकाणी फक्त महाराष्ट्रातील नाही, बाहेर राज्यातील सुद्धा काही शिक्षक आम्ही ठेवलेले. आणि काही जण आमचे मित्र म्हणत होते, सर्व बाहेरचे ठेवणार आहेत का सर्व महाराष्ट्रीयन ठेवणार? आम्ही म्हणलो काही बाहेरचे आणि काय महाराष्ट्रीयन, असं कोंबो ठेवून आम्ही डूल स्कूल ज्याप्रमाणे देशामध्ये 1 नंबरला आहे त्या पद्धतीने आपली शाळा त्या पद्धतीनं चलावा, ह्याच पद्धतीने आम्ही मार्गक्रमण करत आहोत. आपली जेव्हा संस्था स्थापन झाली तेव्हा तुमच्याकडे ऑप्शन होता लातूरमध्ये पण, असं नंतर तुम्ही आपल्या गावामध्ये ओपन केला. तिथं असं वाटलं नाही का तिथं कोण साथ देईल, तिथं रिस्पॉन्स येईल का, हवा तसा रिस्पॉन्स भेटेल का तिथं, असं आलं वाटलं नाही मनामध्ये? आता तसं आमच्या वडिलांचं ध्येयच होतं, शहरामधल्या विद्यार्थ्याला तर कोणीही म्हणजे प्रवेश भेटतं किंवा शहरामध्ये संस्था काढून त्याच्यातून काय तर आपण काम करावं, सहजासहजी होतं. परंतु आमचे वडील बी पूर्वीपासून डॅशिंग आणि त्यांचं बी शिक्षण असंच अर्धवट सुटलं होतं. त्याने 12वी सायन्स वगैरे केले होते, PUC वगैरे करून पुढे BSc वगैरे केले होते. मग त्यांचं म्हणजे अर्धवट शिक्षण राहिलं. मग त्यांची इच्छा होती ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शिक्षण भेटावं, म्हणून आपण एक ग्रामीण भागामध्ये चालू करावं. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला शिक्षण देण्यासाठी आपण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे. आणि आज त्यात आमचं जे ध्येय होतं ते ध्येय पूर्ण झाल्याचं आम्हाला समाधान आहे. सर, संस्था चालवायचं म्हणलं की खूप काम येतात, जसं की टीचिंग स्टाफ सांभाळायचं, सपोर्टिंग स्टाफ झालं, ट्रान्सपोर्टेशन झालं, असे वेगवेगळे काम होते. म्हणजे एवढं सगळं असं कसं मॅनेज होतं, एकदम मॅनेजमेंट कसं होतं एवढं? आम्ही ज्यावेळेस संस्था चालू केलो आणि कर्मचारी आणि आम्ही कोणत्याही संस्थेमध्ये
जर कर्मचारी चांगले असले तर संस्था चांगली होते. राईट. आणि आम्ही कर्मचारी आणि संस्था चालक या दोन्हीच्या मध्ये आम्ही गॅप ठेवला नाही. किंवा कर्मचाऱ्याच्या मनामध्ये वाटलं पाहिजे ही संस्था माझी आहे आणि मला हे काम करायचं. आणि कोणत्या संस्थेमध्ये लोक पैशासाठी नोकरी करतात आणि काय संस्थेमध्ये किंवा काय लोक आपणाला हे काम करायचंय म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. आणि आपल्या संस्थेमध्ये ही संस्था माझी आहे म्हणतात, ही संस्था आपली आहे म्हणतात. आम्ही एवढे सर्व कर्मचारी एकत्र कुटुंबासारखे वावरतो आणि माझी संस्था आहे, मला इथं काम करायचं. आणि मला अभिमानात सांगा वाटतं आपल्या संस्थेमध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत ते हे मला हे काम करायचंय, ह्या संस्थेमार्फत आपणाला कोणतं तरी चांगलं काम करायचं, सामाजिक काम करायचे म्हणून काम करणाऱ्याची संख्या जास्त आहे. जास्त आहे म्हणजे सर्वजण तसेच आहेत. त्याच्यामुळे ह्या संस्थेमध्ये कसल्याही प्रकारची अडचण येत नाही आणि कर्मचारी आम्हाला सर्वजण चांगले भेटले, आपुलकीनं प्रेमानं काम करते. आपली संस्था इथं गाव भागाकडे आहे, मग गाव संस्थेमुळे पण गावाला खूप हातभार लागलेला आहे. गावामध्ये खूप सारांना रोजगार भेटलेला आहे. महिला आम्ही कॅम्पसमध्ये बघतो महिला आहेत, वृद्ध जवळपास सर्वजणच आहेत. त्यांचं काय सांगा. एखादी संस्था झाली किंवा एखादं युनिट झाला त्याच्यामार्फत डायरेक्ट इनडायरेक्ट गावातील लोकांना, त्या भागातील लोकांना रोजगार मिळत असतो आणि त्यामुळं त्या भागातील अनेक म्हणजे लोकांना रोजगार भेटला. आणि 10वी पास झाल्यानंतर किंवा 12वी पास झाल्यानंतर कुठं जावं, मुलींना बाहेर ठेवणं ग्रामीण भागातील लोकांना नकोसं वाटतं. परंतु तिथं कॉलेज सुरू झाल्यामुळं आर्थिकदृष्ट्या तर तिथं फायदा झाला, नोकरीला बरेचसे लोक लागले. हॉस्टेलसाठी म्हणून तिथं गावामध्ये अनेक भागामध्ये घरामध्ये लोक राहू म्हणजे विद्यार्थी राहू लागले, त्यांच्या इथंच भाड्यानं राहू लागले आणि त्यांनीच मेस चालू लागले. सर असं ऐकलंय की फास्ट फूड पण मिळते, पिझ्झा बर्गर पण मिळते आलमल्यामध्ये. हो, पिझ्झा पण मिळते. आलमला फक्त नावाला खेडेगाव आहे, परंतु सर्वच गोष्टी त्या ठिकाणी भेटतात. सर बाहेरून येण्यासाठी मुलींसाठी हॉस्टेल ते आहेत प्रॉपर? त्या ठिकाणी मुलीसाठी हॉस्टेल आहे, मुलासाठी हॉस्टेल आहे, गावामध्ये पण आहे. आणि लातूरून किंवा इथून येण्या जाण्यासाठी बसची पण व्यवस्था केलेली आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं, ग्रामीण भाग असल्यामुळे तिथं मुली शिकलेल्या 10वी झाल्यानंतर किंवा 12वी झाल्यानंतर जे घरी बसत होते ते मुली शिकलेल्या. आज एक उदाहरण सांगतो. तर आमच्या इथले शिवाजी गांधले यांची नात आहे ऐश्वर्या गांधले. ते 12वी झाल्यानंतर आपल्या इथं फार्मसीला ॲडमिशन त्याने नको म्हणत होते शिकायला, परंतु त्या मुलीनं ॲडमिशन घेतले, चांगल्या पद्धतीने शिकले. आणि ही करत असताना तिचे वडील कोरोनामध्ये वारले, तेव्हा धीर सोडले ते. परंतु आमच्या सगळ्या सरांनी जाऊन वगैरे बोलून हे करून त्यांना धीर दिला आणि तिला पुढे शिकवला. आपल्या इथलं शिक्षण झाल्यानंतर तिचं IIT हैदराबाद या ठिकाणी नंबर लागला, तिथं शिकले. आणि तिचं शिक्षण कंप्लीट होण्याच्या अगोदर तिला मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सर्व्हिस लागली. जर ही कॉलेज नसतं तर ग्रामीण भागातील एका मुलीला त्या ठिकाणी नोकरी भेटली नसते किंवा तिच्या पायावर तिनं उभा राहिलं नसते. अनेक अशा मुली आहेत. एक बिराजदार म्हणून मुलगी आहे, गव्हर्नमेंटमध्ये डिप्टी इंजिनियर म्हणून सध्या मुंबईला काम करतात. अशा एक नाही अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना झाला. आपल्याकडे जम्मू आणि काश्मीरचे पण स्टुडंट्स आहेत. जम्मू काश्मीरचे पण आहेत. कसे आले ते तिकडे, म्हणजे कॉलेज पर्यंत कसं पोहोचलं जम्मू काश्मीर पर्यंत? आता ते वेबसाईटवर ह्याच्यावर वगैरे ते मुलं पाहत असतात आणि जे काय चांगलं कॉलेज आहे त्याचा ऑनलाईन त्याने फॉर्म वगैरे भरतात. आणि त्या दृष्टिकोनातून आपला निकाल पाहिला, आपले प्लेसमेंट आहे. आता तुम्हाला सांगायला म्हणजे अभिमानानं सांगा वाटतं, 2 जूनला 8-9 कंपनीचे मॅनेजर वगैरे आले होते. प्लेसमेंट ड्राईव्ह झाला, त्याच्यामध्ये फार्मसीचे 40 विद्यार्थी प्लेसमेंट झाले. आणि ह्या वर्षी पॉलिटेक्निकलचे 129 विद्यार्थी प्लेसमेंट झाले. म्हणजे ह्या इथं आल्यानंतर 100% नोकरी मिळते, ते खात्री त्यांना पडली. आणि तुम्ही जम्मू काश्मीरचा विषय काढलात,
जम्मू काश्मीरच्या मुलाला सुद्धा ह्या वर्षी प्लेसमेंट भेटलं, ते बी कुठं दिल्लीला, म्हणजे त्याच्या जवळच त्याला भेटलं. आणि ही सुद्धा एक त्यांच्या दृष्टीनं चांगलं आहे. आणि ह्याच्यामुळं बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी ॲडमिशन घेतात. आणि ह्याच्यामध्ये प्लेसमेंट बरोबरच ते त्यांच्या करिक्युलम बाकीचे बी घेतात. काय म्हणते, कम्युनिकेशन स्किल वाढावा ह्याच्यासाठी वर्कशॉप घेणे, टेक्निकल इव्हेंट घेणे. पुन्हा काय होतं, कंपन्या ग्रुप डिस्कशन. कंपन्या काय करतात की बाबा त्यांनी एखादे एम्प्लॉय घेतला तर 1 महिना त्यांना ट्रेनिंग द्यावं लागतं. बरोबर. आणि त्याच्यानंतर त्यांना जे मेन काम आहे ते द्यावं लागतं. परंतु कंपनीसाठी लागणारं जे काय काम आहे ते आम्ही कॉलेजमध्ये असतानाच त्यांचे वर्कशॉप वगैरे घेऊन हे करून त्यांना म्हणजे तयार करतो त्या विद्यार्थ्यांना. म्हणजे त्यामुळे त्या कंपनीचा 1 महिन्याची पगार वाचते. त्यामुळं ट्रेनिंग एम्प्लॉई आपल्याला भेटला आहेत. म्हणून आपल्या कॉलेजमधल्या प्लेसमेंटचं प्रमाण जास्त आहे. आपल्या कॉलेजमध्ये फेस्टिवल किंवा होली कप जोरदार चालतात, त्याबद्दल सांगा थोडं. काय एक असं ऐकलं की खूप सेलिब्रिटी येत राहतात फेस्टिवल मध्ये, विश्वेश्वर फेस्टिवल मध्ये एक सेलिब्रिटी असणार हमखास उद्घाटनाला. एक व्हॉलीबॉलच्या स्पर्धा चालू करावं असं ठरलं. मुलासाठी मुलीसाठी पण आम्ही घेतलो. पहिल्या सुरू कसे तरी 5-7 पहिल्या वर्षी 5-7 संघ आले होते. मुलीचा संघ आम्ही बळजबरीनं तयार केला आणि इथलं लातूरच्या एका कॉलेजला विनंती करून त्यांचा एक संघ झाला. पहिल्या सुरू 2च संघ आले मुलीवांचे. मग ते मुलीवाला व्हॉलीबॉल खेळताना इकडून तिकडं बॉल सुद्धा जाणं म्हणजे मुश्किल. इकडून तिकडं बॉल झाले की पॉईंट मिळाल्यासारखं होतं. परंतु त्याचं आम्ही एक वेगवेगळे आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आम्ही खूप चांगला घेतो. इनॉग्रेशन जवळजवळ 200-250 विद्यार्थी ग्राउंडवर असं ग्रुप डान्स, जसा ऑलिम्पिकमध्ये असेल किंवा IPL मध्ये त्यावेळेस कार्यक्रम होते तशा टाईपमध्ये, त्याच्यासारखा नाही परंतु तशा टाईपमध्ये आम्ही कार्यक्रम घेतो. भारताच्या वेगवेगळ्या संस्कृती वेशभूषामध्ये आम्ही कार्यक्रम घेतो आणि त्याचं अट्रॅक्शन वाढत गेलं आणि असे खेळाडू तयार झालेत. आता ह्या आपल्या स्पर्धेमुळं नॅशनल लेवलपर्यंत गेले. गेल्या वर्षी 42 कॉलेजचे संघ आपल्या महाराष्ट्रातून आले होते. आणि सेलिब्रिटी म्हणजे आम्ही जे बोलवतो ते फक्त पिक्चरमध्ये काम करणारे आहेत, हे आहेत अशातला भाग नाही. परंतु त्यांचं नॉलेज जे आहे आपणाला आपल्या विद्यार्थ्याला मिळावं ह्या त्याच्या पाठीमागचा सुद्धा उद्देश असतो. उदाहरणार्थ आम्ही बोलवलं कोणाला, निशिगंध अवॉर्ड, त्याने डॉक्टर पदवी घेतलेली आहे, PhD केलेले आहे 2 वेळेस. आणि त्यांचं जे आध्यात्मिक असेल, विद्यार्थ्याला मार्गदर्शन करायचं असेल आणि त्यांना बोलून मुलाखत, तुम्ही जसं माझी मुलाखत गेलो आहे त्यांची मुलाखत कशा पद्धतीने घेऊ हे आम्ही त्या विद्यार्थ्याला किंवा ह्याला त्याच्यामधून सांगत गेलो. जसं आता हे तर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी झालं, गावातल्या महिलांसाठी आता जस्ट काल ज्येष्ठ नागरिक दिवस झाला, महिलांसाठी महिला दिन झाला, हे पण अरेंज करतो कॉलेज. काल जागतिक ज्येष्ठ दिन होता. त्यामध्ये आमच्या गावातील जे आतापर्यंत ज्येष्ठ आहेत सर्व, ज्यांचा जन्म 1938 झालाय ते पण होते, 1942 ज्याचा जन्म झाले ते पण काल स्वातंत्र्यापूर्वीचे. त्यांना बोलवून त्यांच्या आठवणी, स्वातंत्र्यापूर्वीच्या आठवणी, स्वातंत्र्याच्या काळातल्या आठवणी, स्वातंत्र्य झाल्यानंतरच्या आठवणी, ते आम्ही आमच्या विद्यार्थ्याला ते सांगायला लावलो आणि त्याच्यामुळे ते चांगलं झालं. आणि माता पालक ही कॉलेजला जास्त येत नसते. प्रत्येक वेळेस पालक येतो, पालक आल्यानंतर वरच्यावर असं बोलून वगैरे काम करून हे करून आपापलं करून जातं. आम्ही माता पालक कॉलेजला यावं, माझा विद्यार्थी किंवा माझा पाल्य, माझा मुलगा किंवा मुलगी कोणत्या क्लासमध्ये शिकत आहे, वातावरण ती वर्गखोली कशा पद्धतीचं आहे, प्रॅक्टिकल कोणत्या लॅबमध्ये करत आहे, ती प्रॅक्टिकलची लॅब कसली आहे, त्याचं शिकवायची पद्धत कशी आहे, त्याचे सर कोणते आहेत, लायब्ररी कशी आहे, ह्याचं सर्व ज्ञान किंवा माहिती त्या माता पालकाला मिळावं आणि माता पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये कम्युनिकेशन व्हावं. म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी, अनेक वर्षापासून
आम्ही प्रत्येक वर्षी हळदी कुंकाचा कार्यक्रम हा. संक्रांतीच्या काळामध्ये आम्ही ठेवत असतो. सर मी ऐकलंय की आपल्या कॉलेजच्या माध्यमातून बिझनेस स्टार्टअपसाठी पण बूस्ट दिलं जातं, पुश केलं जातं. ह्याच्यावर काय म्हणणं आहे आपलं? ज्याप्रमाणे कॅम्पस ड्राईव्ह वगैरे आपण अरेंज करतो हां. आणि सर्वच्या सर्व मुलं हम्म. हे मध्ये नोकरीला जातील असं अशातला पण भाग नसते. अच्छा. परंतु आपलं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बरेच जणाला आपला व्यवसाय चालू करायचा असतो. मग त्यासाठी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यासाठी स्टार्टअपसाठी सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घेऊन त्यांना नवीन उद्योग कशा पद्धतीनं चालू करायचे आहे ह्याचे ट्रेनिंग सुद्धा आपल्या कॉलेजच्या मार्फत या ठिकाणी देत आहोत. छान, म्हणजे असं सुंदर, म्हणजे तुमची आम्ही लाईफ जर्नी पण जाणून घेतली, तुमचा स्ट्रगलही जाणून घेतला. तर सर आम्ही जे हे प्लॅटफॉर्म ग्राउंड लेवल जे नावाचं प्लॅटफॉर्म आम्ही तयार केला, तर सर तुम्हाला कसं वाटलं हे पूर्ण प्लॅटफॉर्म? आतापर्यंत मलाच वाटत होतं मी ग्राउंड लेवलला काम करत आहे म्हणून, परंतु या ठिकाणी आल्यानंतर आणि आपल्या सर्व टीमशी भेटल्यानंतर खरंच ग्राउंड लेवलला कोण काम करत असेल तर आपली टीम आहे. आणि इतकं म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपण म्हणजे काम करत आहात. त्याच्यामुळं नवीन नवीन व्यक्तिमत्वाची ओळख आपल्या भागातील लोकांना होत आहे आणि आपल्या भागामध्ये अनेक लोक काम करणारे आहेत, चांगलं काम करणारे आहेत, परंतु त्याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही. बरोबर. परंतु आपल्या मार्फत तुम्ही जे काय आपल्या भागामध्ये जे काय चांगले लोक काम करत आहेत त्या सर्वांच्या आपण मुलाखती घेत आहात. त्यांचं काम काय आहे, कशा पद्धतीनं काम करतात, त्याच्या पाठीमागे त्यांना काय स्ट्रगल आहे ह्याविषयीचं माहिती तुम्ही जनतेपर्यंत पोहोचतात आणि आमचं कामसुद्धा तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवलं आहात. त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि भविष्यामध्ये आपलं एक मोठं चॅनल व्हावं आणि आपली व्याप्ती फक्त लातूरपुरती किंवा मराठवाड्यापुरती न राहता आपली व्याप्ती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल, पूर्ण देशामध्ये असेल आणि आपले बी बरेचसे लोक देशाबाहेर राहतात, त्यापर्यंत आपली माहिती जावं किंवा त्यापर्यंत आपण माहिती पोहोचावं लातूरची. आणि लातूरच्या प्रगतीमध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. लातूर काय आहे ह्याची माहिती तुम्ही जगाला दाखवितात. लातूर ही सोन्याची खाण असलेली आहे आणि या ठिकाणी लोक ही 52 कशी सोनं असलेले लोक आहेत आणि ह्या 52 कशी सोन्याच्या लोकांची ओळख जगाला तुम्ही करून देतात. त्याबद्दल तुमचं ग्राउंड लेवलचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फुल पॉडकास्ट. नेक्स्ट पॉडकास्टमध्ये आपण भेटू. प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत, आपल्या फॅमिलीसोबत, ज्याच्याने तुम्हाला पण ह्या गोष्टी माहिती व्हाव्या आणि तुमचाही फ्युचर ब्राईट व्हावा. थँक्यू सो मच.